विनंती करेन हडपसर नगरीला माझ्या लाडक्या पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हडपसरचा बुलंद आवाज हडपसर विधानसभा क्षेत्र में शरद चंद्र पवार की सभा से हड़कंप मच गया है। शरद पवार ने सत्ताधारी विधायक चेतन तुपे के खिलाफ एक भी शब्द नहीं बोला। विधायक एवं परिवर्तन की आवश्यकता पर टिप्पणी की। महाविकास अघाड़ी की बैठक में शरद चंद्र को छोड़कर सभी नेताओं पदाधिकारियों ने हडपसर में महायुति के उम्मीदवार चेतन तुपे पर हमला बोला और कहा कि यातायात की समस्या, कूड़े की समस्या, विकास नहीं, रोजगार नहीं जैसे कई समस्याएं हैं। अगर समस्याओं का समाधान नहीं किया गया तो हडपसर के लोगों के पास बदलने के अलावा और कोई दूसरा विकल्प नहीं है, क्योंकि बदलना जरूरी है। शरद पवार ने आपत्ति का एक भी शब्द कहे बिना चेतन तुपे के बजाय विकास के बारे में बात करना पसंद किया। हडपसर के लोग मेरे संकट के दौरान जो लोग पीछे रह गए उन्हें बसाए बिना आराम नहीं करेंगे। परिवर्तन अपरिहार्य है, ऐसा कहा है। महाविकास अघाड़ी के तीनों दलों के नेताओं और पदाधिकारियों ने प्रशांत जगताप को हडपसर में भारी बहुमत से जिताने को कहा। बाला साहब शिवरकर ने कहा, मुजोर महायुति सरकार को राज्य से बाहर करना चाहती है। लोकतंत्र और संविधान के महत्व को बनाए रखने के लिए महाविकास अघाड़ी को सत्ता में आना चाहिए। हडपसर में एक अच्छे सभ्य और विकासवादी चेहरे को उम्मीदवार के रूप में दिया गया है। ये है, उन्हें चुनना हम सभी की जिम्मेदारी है। सभी को मिलकर काम करना चाहिए और जगताप को अधिक वोट देने का प्रयास करना चाहिए। सुलक्षणा सालगर ने कहा कि हडपसर के लोग गद्दारों को दफनाने और खुददारों को चुनने के लिए दृढ़ हैं। आत्मसम्मान और पहचान के लिए आगे आएंगे। हडपसर को पहचाना जाता है। इस सभा में शरद पवार साहब ने अपने भाषण के दौरान गलती से शरद पवार साहब की जुबान फिसल गई। उन्हें प्रशांत जगताप की जगह पर प्रशांत सुरेश कहा और विरोधक ने गलत प्रचार शुरू किया। विरोधक का कहना है कि साहब ने प्रशांत तुपे कहा। इस बार प्रशांत जगताप ने हमारी एफएसी टीम से कहा कि कल की सभा देखकर विरोधक को अपनी हार दिख रही है, इसलिए अब कुछ ना कुछ गलत प्रचार करना चाहते हैं। शरद पवार हडपसर विधानसभा क्षेत्र में महाविकास अघाड़ी के आधिकारिक उम्मीदवार प्रशांत सुदाम जगताप के लिए प्रचार करने के लिए हडपसर के मालवाड़ी में आयोजित एक सार्वजनिक बैठक में बोल रहे थे। इस अवसर पर प्रशांत जगताप के साथ पूर्व सांसद एडवोकेट वंदना चौहान, वरिष्ठ कांग्रेस नेता पूर्व मंत्री बाला साहब शिवरकर, पूर्व विधायक एडवोकेट जयदेव गायकवाड़, राकांपा शरद चंद्र पवार, पार्टी के जिला अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाले, समाजवादी नेता प्रोफेसर सुभाष वारे, पूर्व महापौर अंकुश काकड़े, राकांपा के युवा अध्यक्ष शशड़ा सालगढ़, स्लम सुरक्षा बल के भगवान राव बैराट, पूर्व उप महापौर बंदत्या गायकवाड़, पूर्व नगर सेवक योगेश ससाड़े, सलाहकार हेमा पिपले, शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे, पार्टी के शहर प्रमुख संजय मोरे, उप शहर प्रमुख समीर तुपे, एनसीपी के हडपसर विधानसभा क्षेत्र के अध्यक्ष प्रवीण तुपे, रविंद्र मालवटकर, पूर्व नगर सेवक विजय देशमुख, नमेश बाबर, गायक राजेश आदि मौजूद रहे। दिलीप तुपे, मोहसिन शेख, अनिल तुपे, इकबाल सैयद, सलीम लाल अपने कार्यकर्ताओं के साथ एनसीपी शरद चंद्र पवार पार्टी में शामिल हुए। अपनी बराबरी अपने बराबरों वालों से ही की जाती है। बाप के साथ खेल खेळला नहीं जाता। देशाच्या राजकारणातील बाप माणूस आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उभ्या पावसातील सह्याद्री आदरणीय पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब बोलतात। हात वर करायचा, जोरदार ताली। निवडणुकीच्या हाती अतिशय उत्साह आणि अभ्यासाने आपण या ठिकाणी उपस्थित आहात ते असे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप, माजी महापौर अंकुश काकडे, माजी खासदार वंदना चव्हाण यांनी अनेक वर्ष हडपसरचे नेतृत्व केले। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम केलं। त्यांच्या सरकारने बाळासाहेब शिवरकर, जगन्नाथ बापू शेवाळे, संजय मोरे, प्रकाश परसे, निलेश मगर, दिलीप तुपे, अनिल तुपे, प्रवीण तुपे, समीर तुपे, नील शंकर तुपे
रवींद्र महाराष्ट्र महिलांच्या प्रमुख सौ स्वाती खोपे, राष्ट्र सेवा दलाचे प्रमुख सुभाष पारे, श्री मंजू गायकवाड, श्री नरेश बाबर आणि या ठिकाणी व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर बंधू भगिनी, मी मला झाला आज आपण इथे एकत्रित आलो आणि त्याचं महत्त्वाचं कारण महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आता सुरू आहे. 6 महिन्याच्या पूर्वी आपण लोकसभेची निवड केली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाच्या राजकारणाचे सूत्र अधिक मताने आपल्याकडे ठेवावी यासाठी प्रधानमंत्री मोदींचा प्रयत्न होता. त्यांचं सातत्यानं एक सांगणं होतं की मला 400 खासदार माझे निवडून द्या. मला काही समजत नाही की जे चालवायचे असेल तर 300 खासदार असले तरी देशाचा कारभार करता येतो, लोकसभा चालवता येते, मंत्रिमंडळाचा कार्यक्रम करता येतो. मला आठवत आहे की नरसिंहराव देशाचे प्रधानमंत्री होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण खात्याचा मंत्री होतो आणि आमच्याकडे 300 सुद्धा लोक नव्हते. तरीसुद्धा 10 वर्ष आम्ही 5 वर्ष आम्ही देशाचा राज्यकारभार केला. असे अनेक उदाहरणं सांगता येतील. पण हे सगळं असताना सुद्धा मोदी साहेब 4 ही भूमिका सतत व्हायच्या आणि असं कधीच नाही. आम्ही लोकांनी चर्चा केली दिल्ली बसून, अनेकांना विचारलं आणि त्याच्यावर निष्कर्ष हा निघाला की 400 सदस्य यांची शक्ती जोपर्यंत राहत आहे तोपर्यंत देशाच्या घटनेमध्ये बदलाव करता येणार नाही. भाजपच्या अनेक नेत्यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये एक डॉक्टर हेगडे म्हणून आहेत, ते राज्यमंत्री आहेत, ते बंगलोरचे आहेत आणि भाजपचे. त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी की तुम्ही 400 खासदार का मागता? त्यांनी स्वच्छ उत्तर दिलं की आम्हाला देशाची घटना बदलायची आणि ती देशाची घटना बदलायची असेल तर 400 लोक पाहिजे. आणि ते त्यांनी एकट्याने सांगितलं नाही. मोदी सांगत होते, त्यांचे राजस्थानचे खासदार सांगत होते, त्यांचे उत्तर प्रदेशचे खासदार सांगत होते. त्याचा अर्थ आहे की या देशाच्या घटनेला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्टपूर्ण घटना दिली आणि त्याच्यावर देश एकसंध राहिला, त्या घटनेला धक्का द्यायचा भाव आज या भाजपच्या लोकांच्या मनामध्ये आलेलं असावं अशी स्थिती दिली. आणि म्हणून आम्ही लोक एकत्र बसतो. त्याच्यामध्ये सगळे विरोधी पक्षाचे लोक होते. सोनिया गांधी होते, राहुल गांधी होते. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान या राज्याचे या देशाचे लोकनेते आदरणीय पवार साहेब या मंचावर उपस्थित, या शहराचा माजी खासदार सौभाग्यवती वंदनाताई चव्हाण, या मतदारसंघाचे माजी आमदार तथा राज्याचे माजी राज्यमंत्री मान्य बाळासाहेबजी शिवरकर, ज्येष्ठ नेते मान्य जगन्नाथ बापू शेवाळे, आमचे प्रभारी अध्यक्ष मान्य अंकुश अण्णा काकडे, मान्य दिलीपबाबा तुपे, मान्य प्रवीण भाऊ तुपे, मान्य समीर अण्णा तुपे, मान्य दिलीपजी शंकर तुपे, मान्य योगेश बापू ससाने, मान्य निलेशदादा मगर, मान्य बंडूदादा गायकवाड, मान्य राजीताई आल्हाड, मान्य विजयरावजी देशमुख, मंचावर उपस्थित सर्वच मान्य नमेशदादा बाबर, मान्य शहाजी बापू मगर, मान्य कुमारजी तुपे, मान्य अनिलजी तुपे,
त्याचबरोबर सक्षमाताई सलगर, या मंचावर उपस्थित असे शहराचे शहर प्रमुख संजयजी मोरे, त्याचबरोबर मोहसिनबाई शेख, सर्व सन्मान्य शमशुद्दीनबाई इनामदार, शफीबाई इनामदार, प्राचिता या ठिकाणी प्रशांतजी सुरसे, पल्लवीताई सुरसे, सर्व सन्मान्य मंच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला महाराष्ट्राच्या अर्थात हडपसर विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला सामोरं जायचं आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांनी नेमका काय निर्णय घ्यायचा आहे आणि का म्हणून या ठिकाणी प्रशांत सुदाम जगताप या नावासमोरचं तुतारी वाजवणाऱ्या मनुष्यासमोरचं बटन दाबायचं आहे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. या ठिकाणी निवडणुका येतात, निवडणुका जातात, कुणीतरी नगरसेवक होतं, कुणीतरी आमदार होतं, कुणीतरी खासदार होतं, पण नेमकं तुम्हाला काय मिळतं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी तुम्ही या मतदारसंघातून एक आमदार निवडून दिला, खूप विश्वासाने निवडून दिला, कारण की त्याच्या फोटोच्या मागे एक या राज्याचं एक देशाचं सगळ्यात विश्वासाचं नाव आणि विश्वासाची प्रतिमा होती आणि त्यांचं नाव आहे माननीय शरदचंद्रजी गोविंदरावजी पवार. त्यांच्या फोटोला बघून तुम्ही त्या ठिकाणी त्या आमदारांना निवडून दिलं. ती पावसाची सभा बघून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं, कारण की तुम्ही त्यांचं 2014ला डिपॉझिट जप्त केलं होतं, पण 2019ला करिश्मा झाला. या पवार साहेबांना ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी या साहेबांच्या बरोबर गद्दारी केली, अनेक वादळ या राज्यामध्ये निर्माण झालं आणि त्या ठिकाणी त्या पावसाच्या सभेनंतर ते मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये तुम्ही फक्त पवार साहेबांचा चेहरा बघून त्या आमदारांना निवडून दिलं. पण नेमकं काय झालं असं की मागच्या 1.25 वर्षापूर्वी त्याच पवार साहेबांना सोडून जाण्याचं पाप त्या आमदारांनी केलं आणि मी या ठिकाणी आज उमेदवार म्हणून नाही तर त्या या शहराचा तत्कालीन शहराचा अध्यक्ष म्हणून, जी पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होती त्या पार्टीचा अध्यक्ष म्हणून एक साक्षीदार म्हणून या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी मान्य अंकुशांना काकडे या मंचावर आहेत, मी आणि या दोन गोष्टीचे साक्षीदार आहेत की या शहरातल्या आणि या जिल्ह्यातल्या आमदारांना कोणी फोन केले तर मान्य चेतन तुपे यांनी कॉल केले. त्यांनी त्यांना सांगितलं, ज्या वेळेस ही फाटाफुटी चालली होती, ज्यावेळेस आमदारांनी ठरवायचं होतं की इकडे जायचं का तिकडे जायचं, या ठिकाणी पवार साहेबांच्यावर राहायचं का दुसऱ्या गटात जायचं, त्यावेळेस यांनी त्याच्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आणि त्यांनी सांगितलं की आता पवार साहेबांचं वय झालेलं आहे, तुम्हाला अजितदादांची या ठिकाणी साथ द्यावी लागेल. या ठिकाणी मान्य अशोक बापू पवार जे शिरूर विधानसभेचे आमदार आहेत आणि आता उमेदवार आहेत, त्यांच्याकडे त्या संदर्भातली रेकॉर्डिंग आहे, त्यातली ते सांगतील की होय याच आमदारांनी त्यांना कॉल केला होता की तुम्ही पवार साहेबांची साथ सोडा, कारण की अजितदादांची पुढची 20 वर्ष तुम्हाला कर्तबगारीची मिळणार आहे. मला त्यांना सांगायचं आहे, साहेबांना तुम्ही जातीमध्ये मोजू नका, साहेबांना तुम्ही धर्मामध्ये मोजू नका आणि साहेबांना तुम्ही वयामध्ये कधीच मोजू नका, कारण की साहेब आहेत हे साहेब एखाद्याला निर्माणी करू शकतात आणि त्याला त्या ठिकाणी खाली बसू शकतात. त्याच्यामुळे ज्यांनी साहेबांचं वय काढलं, साहेबांचे किती दिवस शिल्लक राहिले अशी भाषा केली, त्यांना या ठिकाणी घरी बसवायची या ठिकाणी वेळ आलेली. मी पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी प्रशांत जगताप आमदार व्हावा म्हणून ही निवडणूक नाही तर हडपसरवर या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 साली, या राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 साली. तेव्हापासून आजपर्यंत जे आमदार या मतदारसंघात झाले त्या कुठल्याच आमदारांनी आपल्या पक्षाबरोबर आणि नेत्याबरोबर गद्दारी केली नाही. मी तर शिवरकर साहेबांचं कौतुक करतो की त्यांच्या DNA मध्ये या ठिकाणी काँग्रेस आहे, त्यांच्याकडे खूप साऱ्या अशा ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आल्या पण त्यांनी सुद्धा कधी गद्दारी केली नाही. पण दुर्दैवाने आमदारांनी गद्दारी केली आणि म्हणून 20 तारखेला तुम्हाला निकाल घ्यायचा आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नाही, ही निवडणूक आहे स्वाभिमान विरुद्ध गद्दारी आणि म्हणून गद्दारी काढून आपण या ठिकाणी आपल्याला स्वाभिमानाला जिंकू द्यायचंय. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की 20 तारखेला तुम्ही मला या मतदारसंघातून विधानसभेवर जाण्याची संधी द्या. खूप साऱ्या गोष्टी आहेत. 10 जून 1999 पासूनचा मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि या सगळ्या कार्यकाळामध्ये मी कधी या ठिकाणी गद्दारी केली नाही. जे समोर आहेत त्यांची पहिली गद्दारी नाही. 2004 साली सुद्धा त्यांनी या ठिकाणी मान्य बाळासाहेब शिवरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली. हे पवार साहेब आहेत की त्या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये दानत्व आहे. त्यांनी त्यांना 2006 साली पुन्हा या ठिकाणी पक्षामध्ये घेऊन 2007 साली उमेदवारी दिली. त्यावेळेस ते माझे मित्र विद्यमान नगरसेवकांनी त्यावेळेस विद्यमान उपमहापौर निलेश बागरांना शांत बसावं लागलं, पण त्या ठिकाणी त्यांना संधी देत असताना पवार साहेबांनी व्यापक विचार केला. ती जागा या ठिकाणी आठवण ठेवायचं काम त्यांनी केलं नाही. मान्य माऊलीजी तुपे जे या ठिकाणी स्वर्गीय रामभाऊजी तुपे यांचे वारसदार आहेत, त्यांनी मला एक चिठ्ठी दिली, साहेबांना दिली, नक्की मंचावर पण दिली आणि ती चिठ्ठी स्वतः या ठिकाणी माऊलीजी तुपे यांनी लिहिली. काय दिलं त्यांनी? चेतन तुपेवाल त्यांच्या परिवारासाठी साहेबांनी काय केलं आणि याच्यावर त्यांनी दिलंय की विठ्ठल तुपे स्वर्गीय विठ्ठलजी तुपे यांना खासदार केलं, चेतनजी तुपे यांना पवार साहेबांनी महापालिकेचं 3 वेळा नगरसेवक केलं, पवार साहेबांनी चेतन तुपे यांना पुणे महानगरपालिकेचा शहर सुधारणा समितीचा अर्थात
टाउन प्लॅनिंगचं अध्यक्ष केलं. पवार साहेबांनी चेतन तुपे यांना महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते केलं. चेतनजी तुपे यांना पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं शहराचं अध्यक्ष दिलं आणि पवार साहेबांनी या चेतन तुपेंना रयत शिक्षण संस्थेचं पश्चिम महाराष्ट्राचं अध्यक्ष केलं आणि या चेतन तुपेंना पवार साहेबांनी या मतदारसंघाचं आमदार केलं. आणि तेच चेतन तुपे पवार साहेबांना वयाच्या 83 वर्षांमध्ये संघर्ष काळामध्ये सोडून गेले. त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की हा मतदारसंघ गद्दारीला या ठिकाणी नका गाडणारा आहे का या ठिकाणी स्वाभिमान पुढे नेणारा आहे. त्यामुळे या ठिकाणी 20 तारखेला तुम्ही ही गद्दारी काढून स्वाभिमानाला जिंकू द्यावं ही तुम्हाला या ठिकाणी मी नम्रतेची विनंती करतो. आज हे सगळं सांगत असताना मला आपल्याला सांगायचंय महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे की आई वडिलांचा सन्मान ठेवायचा, आई वडिलांचं वय मोजायचं नसतं, या ठिकाणी आई वडिलांचे सांभाळ करायचा असतो. दुर्दैवाने एक पिढी अशी जिथं जन्माला आली आहे जी आई वडिलांना वय झाले म्हणून त्या ठिकाणी बाजूला. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर.